आलापल्ली ते अहेरी तसेच अहेरी ते व्यंकटराव पेठा या मुख्य रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आज शुक्रवारी आलापल्ली ते अहेरी या मुख्य मार्गावर तब्बल 2 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आला। यावेळी आलापल्ली ते अहेरी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले। काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी 17 फेब्रुवारी रोजी आलापल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या दोन्ही रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले होते। त्यात त्यांनी दिलेल्या कालावधीत रस्त्याचे काम पूर्ण नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता। मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने आज शुक्रवारी आलापल्ली ते अहेरी रस्त्यावरील बायपास जवळ त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले। यावेळी दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली। अखेर अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले। काम तात्काळ चालू करायला पाहिजे होती ही आमची मागणी होती। त्यानंतर जे काही ते त्यांच्यावर जे दंड, कारण की आतापर्यंत त्यांनी काम न केल्यामुळे त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायला पाहिजे होते आणि एवढा विलंब झाल्यामुळे जे काही लोकांचं नुकसान झालं त्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा झालेला नाही आणि या ठिकाणी JSL, डेप्टी SL, ESL यांनी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलेले आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करावं लागलं। म्हणून या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी रस्ता चालू होणार नाही, जोपर्यंत अधिकारी या ठिकाणी चालू करणार नाही, तोपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। कारण या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमाने पोलीस विभाग या ठिकाणी सरकार सर्वांना या ठिकाणी त्रास होत आहे। कारण हा वैयक्तिक काँग्रेस पार्टीच्या किंवा आदिवासी विद्यार्थी संघटनेचा या ठिकाणी त्रास नाही, तर या ठिकाणी सामान्य नागरिकांचा, अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी खूप या ठिकाणी त्रास होता चाललेला आहे। म्हणून या ठिकाणी आम्हाला ही पाळी प्रशासन आणि शासन या ठिकाणी केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्याची या ठिकाणी पाळी आली।